بسم اللہ الرحمن الرحیم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ ہم سب جانتے ہیں کہ مجلس اصلاح و تنظیم یہ ایک سماجی سیاسی قدیم ادارہ ہے۔ 1909 میں ہمارے اسلاف نے اس کو خدمت خلق کے عظیم مقاصد کو سامنے رکھ کر قائم کیا تھا، اور 2014 میں بڑے خوبصورت طریقے سے اس کی 7 سالہ تقریبات منائی گئی تھی، اور اس دوران ہمارے شہر بھٹکل کے نامور شخصیت، دینی اعتبار سے بھی بڑی معتبر اور محترم شخصیت، محترم جناب ڈاکٹر علی ملپا صاحب کے مبارک ہاتھوں سے ہمارے تنظیم تعمیری کمپلیکس کا سنگ بنیاد رکھا گیا تھا، اور باضابطہ طور پر 2017 میں اس کمپلیکس کا تعمیراتی کام شروع کیا گیا۔ کم و بیش 8 سال کے طویل عرصے کے بعد تعمیری کمیٹی کی مسلسل کوششوں سے اور صاحب خیر حضرات کے تعاون سے الحمدللہ اس کا ڈھانچہ، اس عمارت کا ڈھانچہ مکمل ہو چکا ہے۔ یہ پوری عمارت کم و بیش 68,000 اسکوائر فٹ ایریا پر مشتمل ہے، اور تنظیم کی اس 100 سالہ تاریخ میں بلکہ 115 سال ہو گئے تنظیم کو قائم ہو کر کے۔ اس 100 سالہ عرصے دراز پر محیط اس دور میں مجلس اصلاح و تنظیم کی طرف سے یہ اولین پہلا پروجیکٹ ہے۔ ابھی کچھ دنوں پہلے ہماری تعمیری کمیٹی کی سفارش پر ہماری تنظیم کی مجلس انتظامیہ میں ایجنڈے کے تحت اس موضوع پر اراکین کے مابین تبادلہ خیال کیا گیا، اور یہ طے پایا کہ شہر بھٹکل میں ایک مہم کے طور پر کلیکشن ڈرائیو کو ہم لوگ اس کام کو انجام دیں۔ اس کے لیے ہمارے مجلس اصلاح و تنظیم کے سیکریٹری برائے مالیات مولوی عبد الرحمن رکن الدین صاحب کو اس مہم کے لیے، جس کی تفصیلات وہ آپ کے سامنے پیش کریں گے، کنوینر مقرر کیا گیا ہے۔ ہم سمجھتے ہیں کہ انشاءاللہ ہمارے شہر بھٹکل کا ہر فرد اس سلسلے میں اگر تھوڑی سی توجہ دے تو انشاءاللہ اس کام کو مستقبل قریب میں، آئندہ بہت ہی کم مدت میں اس کو انشاءاللہ اس کام کو پورا کیا جا سکتا ہے۔ ہمارے صدر تنظیم اس سلسلے میں مختصراً اپنی بات پیش کریں گے، اور اس کے بعد اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ہم کا سما گلتا کہ تنظیم تقریباً اصل شروع जावन करून तंजीमेची जेगून ती कामे सुरू जावन करून लगभग एक चिल्लर वर्षी झाले, आणि 100 वर्षी जे कितें जाली होती तेता जाला मग आसले नवायत कॉलनी भितर तंजीम मिल्या म्हणजे सामे तंजीमेचो असले एक असले व्हडलो कॉम्प्लेक्स करच्या सबब एक संगी बुन्याद घालून गेलो तो, आणि आमकां उमेद होती की इंशाल्लाह असले आमी असले 2-3 वर्सां भितर हेका पुरा करतले म्हणून, लेकिन असले हालात असले ते मग बदलले, आणि जे कोण ते तरीकार आमकां माली इमदाद जावची होती तंजीमे सबब
ती जावन आयिल्ली नाही आणि येता सर अल्हम्दुलिल्लाह काम असले तकरीबन असले 60-70% बगला काम जाला लेकिन जालांको असले आमकां येता असले तेका पुरा करचे असले व्हडली रक्कम आमकां गरज आहे आणि आम्ही तंजीमीचे इंतजामिया महसूस केले का जाल्यार आमी गांवा भितर असले हे सिलसिलात उसुली कळेल नाही आमी आमची गांवा भितर असले आमी जे किशी भायर आमी उसुली करतात तिची का जाल्यार आमी आमची गावी मनशा कडेन को उसुली करयो म्हणून असले आमी आतांय केले ताच असले पहिले मर्तबा येता इंशाअल्लाह पावसे जुमा दीस आहे आमी आवामा कडेन दरखास्त करतात आमचो पहिलो फेज असले उसुलेचो असले फर्स्ट जुमाची मिसगता जुमा नाव सलामक जमदी नाव सलामक चादरासरी रातलो एक असले तिची आमी इंशाअल्लाह 2 एक सुरू केला दुसरो इंशाअल्लाह असले आमचे फेडरेशन आणि स्पोर्ट्स सेंटर आणि जे कितें स्पोर्ट्स सेंटर गावात आहे त्यांचे थ्रू असले इंशाअल्लाह सेकंड फेज भितर असले त्यांचे थ्रू महल्ला सवच कडेन इंशाअल्लाह आमची डब्बी आणि आमचे असले जे QR कोड आहे ते असले आम्ही कैला ते आपले इंशाअल्लाह महल्ला वतले ही शिकत असले आम्ही अबुल्या जर काणकोर किंवा असले आमची फुडें जर आमी आयकून आयला की असले आमची गांवची अबुल्यो इमदाद करच्या भितर भली फुडें वाटेत आमी इंशाअल्लाह अबुल्या सबको एक प्लान केला तो इंशाअल्लाह असले आमचो थर्ड फेज भितर असले अबुल्याचो जे तो हे जातलो ते सारको तेंचे कडेन कोण इंशाअल्लाह तंजीमे सगळे इमदाद असले हासील करचे असले कोशिश करून वतली मी सामा कडेन कोशिश करता सामा कडेन दरखास्त करता की असले हो आमचो जे तो प्रोजेक्ट आहे हो असले तंजीमेचो गांवाची सामान व्हडलो जे कडेन आमचे मरकजी 5 इदारे आहे हेजे भितर समाजी आणि असले जे कोणते सबज जे काम आहे सियासी आणि समाजी जे कोणते सिलसिलात तंजीमकच ज्यादा काम करता हे सिलसिलात ता सबब हेका मजबूत करच्या सबब आमची समाजो फर्ज आहे ता सबब अगर आमी माली हेजेन असले मुस्तहकम राहलान आमी असले आमचे गावात आमचे आवामाचे काम करच्या सबब आमकां असले ज्यादा पुख्तगी मिळता ता सबब असले मी तुमचे सम्मा कडेन दरखास्त करता की आमचो तंजीमेचो जे कोण तो कॉम्प्लेक्स असले 8 वर्षी जाली उबे रावन हाचे तेका पाय तकमील करच्या सबब तुम्ही साम्य येवन करून ज्यादा इंशाअल्लाह इमदाद करा आणि इंशाअल्लाह 1 वर्सा भितर जाल्यार आमचो हो जे कोण कॉम्प्लेक्स आहे पुरा करचे असले आमकां उमेद आहे ताचो तुमचे कडेन एक मरता दरखास्त करता की असले तुम्ही जे कडले जावं शकता आपले हेजेर असले हेजे भितर खास करून ख्याल दवरूंक का बदलान ही रुपये असले आमची खर्चाची रुपये आमी दवरचे जकात रुपये आमी दवरचे जकाते जे कोणते रुपये राहता जकाते रुपये एका दवरचे एका हत्या रुपये दवरचे हत्या बदलान जे कोणती खर्चाची रुपये राहता तेजे रुपये ते काडून दवरतात ताचो वाचून इंशाअल्लाह पावसे जुमा दिसा इंशाअल्लाह 7 जुमा मिसगती असले चादर असले धरून असले तुम्ही असले आपल्या कडच्या रातीगत तयारी करून असले दूध घेऊन करून जुमा भितर इंशाअल्लाह वचा आणि तंजीमे मजबूत करचे असले तुम्ही असले आपले असले मदद पेश करा इंशाअल्लाह वाखिर अल्हम्दुलिल्लाह अब्दुल रफीक साहब और हमारे उसूली कमेटी के कन्वीनर मुझे अब्दुल रहमान साहब ने तफसीली बयान किया मैं इतना बयान नहीं करूँगा कि तंजीम कॉम्प्लेक्स के सिलसिले में आज हम लोग पहली बार आवाम के लिए उसूली के लिए हिस्सा लेने के लिए हम उसूली मुहिम बनाए हैं उसका आगाज़ कल से हम कर रहे हैं इंशाअल्लाह जुम्मा की नमाज के बाद से ये मैं आवाम से अपील कर रहा हूँ कि इंशाअल्लाह हर आदमी जो फर्ज हमारे जुम्मा की नमाज जाने से पहले अपने पॉकेट में पैसा लेके जाइए इंशाअल्लाह और हमारे कॉम्प्लेक्स के काम के पर साथ दे देंगे। बहरहाल ये कॉम्प्लेक्स तकरीबन 8-9 साल से काम चालू है अल्हम्दुलिल्लाह जारी है और बहुत अच्छे तरह से काम चल रहा है। बहुत लोग माली ताउन किए फॉरेन के लोग गल्फ के लोग दुबई अबूधाबी जिद्दा मस्कत जो सब लोग हमारे जितने भी रियाज कुवैत कतर सब लोग जितने भी हमारे लोग बॉम्बे और कलकत्ता मद्रास चेन्नई जितने भी हमारे मंगलोर बेंगलोर सब लोग भी पूरी जमात सब लोग साथ दे रहे हैं अल्हम्दुलिल्लाह क्योंकि इंशाअल्लाह गल्फ की पूरी जमात अंदरूनी हिंद की भी पूरी जमात और भटकल में भी थोड़े मेन हजरात हैं हम लोग खुद गए थे और बड़ी पैमाने पे उसूली पहली बार कर रहे हैं और ऐसा तो तंजीम वाले उसूली ने सबके दूसरों को काम आते हैं तंजीम हर बड़े बड़े प्रोजेक्ट दूसरों का बड़े अभी मैं किसी का नाम लेना नहीं चाह रहा हूँ बड़ों का मसला इंशाल्लाह बड़े हिंदुस्तान लेवल पे हम लोग तंजीम वाले ने सर पे लेके काम किया उलमा को साथ में लेके अल्हम्दुलिल्लाह हमारा इससे बहुत कुछ काम हुआ है। आज हमारा एक खुद कॉम्प्लेक्स है बहुत सालों से हमारा पेंडिंग हुआ है और अभी तक काम मुकम्मल नहीं हुआ है। बहुत अफसोस भी है क्योंकि हमारे भटकल वाले बहुत खैरात देने में या वसूली देने में चंदा देने में बहुत मशहूर है। हम दूसरों को काम को आने वाले लोग आज हमारा काम हमारा अटका हुआ है इसीलिए इंशाल्लाह कोई इंशाल्लाह हम ये नहीं है कि बहुत दिल खोल के इंशाल्लाह आप लोग हमारी अपील से
इंशाल्लाह हमको ये चंदा दे और उसमें भरपूर ताउन करे। और बहुत सारे लोग अभी भी हमारे सामने आए हैं, एक कॉम्प्लेक्स, एक टाइल्स लगाने वाला, कोई प्लास्टर करने वाला, हर आदमी आ रहे हैं सामने, हम लोग भी जा रहे हैं इंशाल्लाह। फिर सब लोग मिलके, ये हमारा मेन मकसद ये है इंशाल्लाह। हमने इसको क्यों हम मीटिंग में तय किया है कि इस कॉम्प्लेक्स में पूरे आवाम का पैसा लगना चाहिए। ये हमारा निश्चित रूप से मैं ये कह रहा हूँ, हर आदमी का पैसा लगना, चाहे 100 रुपए दे दो, 500 दे दो, 50 रुपए ने, 10 रुपए ने, उसका एक पाल होना चाहिए हमारी बिल्डिंग में इंशाल्लाह। ये हमारा मुद्दा था इंशाल्लाह, जैसा कि हमारे सेक्रेटरी साहब ने कहा। और इंशाल्लाह ऐसे इंशाल्लाह वसूली मुहिम पूरा हमारा महीना रहेगा इंशाल्लाह। उसके बाद 1 साल के अंदर हमारा काम हो जाएगा इंशाल्लाह। नया एरिया है, हमारा खुद की जगह है वो तंजीम की, और हमारे बुजुर्गों ने उससे पहले सब की हुई जगह, उसी हमारे खुद की जगह पे हम लोग तंजीम का कॉम्प्लेक्स जदीद बना रहे हैं। वहाँ पे हमारा तंजीम कॉम्प्लेक्स भी रहेगा, तंजीम का मीटिंग हॉल रहेगा, पूरे हमारे तंजीम की एक्टिविटीज उसी हॉल में रहेगी इंशाल्लाह। कौम को बहुत बड़ा फायदा हो जाएगा। यही आपसे मैं अपील कर रहा हूँ इंशाल्लाह। दिल खोल के जुम्मा की नमाज के बाद आप इंशाल्लाह फौरन आप अपनी दिल खोल के अतिया दीजिए। ये तंजीम एक चैरिटेबल इदारा है, और इंशाल्लाह इसके लिए और इस कॉम्प्लेक्स के बाद इंशाल्लाह जो भी इसका जो रेवेन्यू होगा, जो भी वो इंशाल्लाह, और इसकी बुनियादी खिदमत खल्क है, यानी इंसानियत की खिदमत, इंसानों की खिदमत। तो इंशाल्लाह इसका आपको जो भी आप इंशाल्लाह इस सिलसिले में, इस बिल्डिंग की इमारत में आपका पैसा लगेगा, इंशाल्लाह इसका पूरा सवाब आपको इंशाल्लाह मिलेगा। इस बात को आप जहन में रखें। तंजीम QR कोड आमचा QR कोड मला